हॅलो, आज मला जायचं होतं 25व्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी. त्यासाठी मी हा आधी पिंक कलरचा ड्रेस घातला होता, पण त्याचा मला लुक एवढा काय चांगला नाही वाटला. मग मी चेंज केला आणि दुसरा ड्रेस घातला. त्या ड्रेसचा डीप नेक असल्या कारणाने मी त्याला बॉडी टेप लावून घेतली. त्याच्यानंतर मी पॉन्डचं मॉइश्चरायझर लावलेलं आहे. त्याच्यावरती मी लावलेलं आहे लोटसचा SPF 30. SPF 30 हे उन्हात जाताना मी कंपल्सरी लावते आणि घरी असताना पण लावते. त्याच्यावर मी लावलेलं आहे एक मीडियम कव्हरेजचं फाउंडेशन. त्याच्यानंतर मी एक साधी आपण कोणतीही घरात पावडर यूज करतो ती लावलेली आहे. सनस्क्रीनमुळे तुम्हाला टॅनिंग, सनबर्न वगैरे हे सगळे प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यामुळे रेग्युलर बेसवर तुम्ही हे लावलंच पाहिजे. विंटर्समध्ये आता लिप्स खूप ड्राय होतात, त्याच्यामुळे लिपस्टिकच्या आधी मी हे वॅसलिनचं एक लिप बाम लावते. त्याच्यावर मी लावलेली आहे फेसेस कॅनडाची ही लिपस्टिक. ती मला थोडीशी लाईट वाटत होती. त्याच्यानंतर मी हा ब्लश लावलेला आहे पिंक कलरचा, तो इनसाइडचा आहे, पावडर ब्लश आहे. त्याच्यानंतर मी पावडर हायलाइट लावलेला आहे, तो मार्सचा आहे. त्याच्यावरती मी लिपस्टिक परत अप्लाय केली. त्यावेळी मी थोडीशी डार्क शेडच लावली आहे. त्याच्यानंतर मी झुडिओचं लायनर लावलेलं आहे. दोन्ही डोळ्यांना लायनर पहिलं लावून घेतलेला आहे. माझा डेली मेकअप कंप्लीट झालेला आहे. हेअर वॉश केला होता, त्याच्यामुळे केस थोडे ओलेच होते. मग मी केस सुट्टेच ठेवले. त्याच्यानंतर मग मी इयरिंग्स घातलेले आहेत. लास्टला मी परफ्यूम अप्लाय केलं आणि हा होता माझा फायनल लुक. ह्याच्यावरती मी गोल्डन बेज कलरची ही पर्स कॅरी केलेली आहे. ही पर्स मला माझ्या क्लायंटनी गिफ्ट दिली होती. तिचा लुक ह्या ड्रेससोबत खूपच छान वाटत होता. त्याच्यानंतर मी रॅपिडो बुक केली आणि आलेली एक काकींच्या बिल्डिंग खाली. घरी गेल्यावर कळलं की काका अजून आलेलेच नाही आहेत. मग मी चेंज केलं आणि ब्लिंकिटवरून काही डेकोरेशनचं सामान मागवलं. डेकोरेशन करून घेतलं. जास्त डेकोरेशन केलं नव्हतं कारण आम्ही घरीच फंक्शन करणार होतो. स्विगी ॲपवरून मी नवमेजवानी या हॉटेलमधून जेवण ऑर्डर केलं. जेवणामध्ये आम्ही मागवलं होतं लसूणी सुरमई, त्याच्यानंतर बोंबील रवा फ्राय, कोलंबी रवा फ्राय, चिकन लबाबदार, चिकन तंदुरी लेग पीस आणि आम्ही भाकरी आणि राईस हा घरीच केला होता. त्याच्यानंतर आम्ही जेवून घेतलं. नवमेजवानी हॉटेलमधलं जेवण म्हणजे स्पेशली सी फूड हे खूपच छान असतं. थोडा वेळ रेस्ट करून मग मी पण रेडी झाली. काकींना पण साडी नेसण्यासाठी थोडीशी हेल्प केली. आम्ही दोघी पण रेडी झालो. तोपर्यंत काका पण आले होते. केकचं डेकोरेशन, त्याच्यानंतर बॅकग्राऊंड वगैरे सगळं रेडी करून घेतलं. केक वगैरे रेडी करून घेतला आणि मग आम्ही सेलिब्रेशनला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी दोघांची इकडे पहिले ओवाळणी करून घेतलेली आहे. तिथे काका मला समजावत आहेत की एकाच बोटाने कुंकू लाव, असं कर तसं कर. त्याच्यानंतर ओवाळणी करून झाली. सगळ्यांनी ओवाळणी करून घेतली. त्याच्यानंतर मग आम्ही केक वगैरे कटिंग करून घेतला. त्यांना केक भरवला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या की असेच ते आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहो, एकमेकांना सपोर्ट करो, एकमेकांची स्वतःशीच आयुष्यभर निभवत राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभार. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.